हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथे मी मुगाची डाळ घेतली आहे. तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण कसं करायचं ते दाखवणार आहे. तर बघा, इथे मी ही डाळ 3 जणांसाठी बनवणार आहे. त्यामुळे मी इतकी घेतली आहे. तुम्ही किती जणांसाठी बनवताय त्या क्वांटिटीमध्ये डाळ घ्या. तर बघा, आता आपण ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे पाहू शकता 2 पाण्याने ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तर बघा, आता इथे कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. आता ही जी डाळ आहे ही कुकरमध्ये ठेवून ह्याचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. डाळ शिजते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर इथे पाहू शकता मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि डाळ आपली व्यवस्थित अशी शिजली देखील आहे. तर आता बघा, इथे डाळ आपल्याला व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे. म्हणजे जी डाळ अशी व्यवस्थित अशी फुटली जाते. आता इथे मी गॅसवरती एक टोप ठेवला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे. तर बघा, मोहरी आणि जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. त्यानंतर इथे मी कढीपत्ता घातला आहे. त्यानंतर बघा, इथे 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून घेतल्या आहेत. त्या देखील यामध्ये घातल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर बघा, आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीला. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद आणि हिंग घातल्यानंतर ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे, नाहीतर मग हळद जी आहे ती करपू शकते. एक अर्धा मिनिटभर परतायचं आहे. त्यानंतर जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आता तुम्हाला डाळ जितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. तर बघा, खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ ही मी वरण करणार नाही आहे. तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आता एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला वरणाला. तर इथे पाहू शकता छान अशी उकळी आली आहे वरणाला. आता खूप जास्त आपल्याला हे उकळून घ्यायचं नाही आहे, कारण की डाळ आपण शिजवून घेतली होती. आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.